नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 4 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण राधेचे कृष्णाला प्रेमपत्र या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. कृष्णाने म्हाळसेकडे मिश्किलतेने पाहत हास्य केलं आणि हातातील लाडू खायला सुरुवात केली. म्हाळसेचा राग लपवण्याचा प्रयत्न अयशस्वी होत होता आणि तिचा काही इलाजही चालत नव्हता. तेवढ्यात राधा लाडवाचा डबा घेऊन बाहेर आली आणि तिने तो कृष्णाच्या हातात सोपवला. डबा हातात घेता घेता कृष्ण राधेकडे पाहून सहेतूक हसला आणि म्हणाला, "वाह वाह राधे, एकदम गोड, अतिशय मिठास. तुला खरं सांगतो, यापेक्षा हा लाडू गोड करणं दुसऱ्या कोणालाही जमणं शक्यच नाही. आणि तो झालाय पण एवढा मस्त की मी तो लगेच खाऊनही फस्त केला. तुझ्या हाताची गोडी असलेला बेसनाचा लाडू खायला मिळणं हा केवळ योगायोग नव्हे तर माझ्यासाठी तो एक सुयोगच आहे. पण तू हा लाडू खाऊन पाहिलास का नाही? आणि काकूंनाही तो लाडू दिलास की नाही? अहो काकू, हा राधेच्या हातचा लाडू तुम्ही खाऊन बघा. त्याची गोडी कितीतरी वेळ तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील बघा. तुमच्या तोंडाला काही कडवटपणा आला असेल तर तो या लाडवाच्या गोडीने कुठच्या कुठे पळून जाईल आणि तुमचं तोंड अगदी गोड करून ठेवेल, याची मला अगदी खात्री आहे." कृष्णाच्या बोलण्याने म्हाळसेच्या रागात भरच पडली आणि तिने आपलं तोंड दुसरीकडे फिरवलं. पण राधा मात्र कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ समजली. हसून तिने कृष्णाला दाद दिली आणि ती म्हणाली, "अरे कृष्णा, आज तू हे सर्व लाडू घेऊन जा. मी घरात पुन्हा करीन, तू काळजी करू नको. सासूबाईंना तर पथ्य आहे म्हणून गोड त्यांना अगदी वर्जच आहे आणि माझ्या यजमानांना तर गोड म्हणून काही पहिल्यापासून आवडतच नाही. तेव्हा तू हा सर्व डबाच्या डबा घेऊन जा आणि यशोदामाईंना दे. म्हणजे त्यांची जी तातडीची जरूर आहे ती निश्चितपणे भागेल." राधेचं बोलणं संपल्यावर कृष्णाने आपल्या हातातील आणि त्याने सेवन केलेल्यातील मुद्दाम शिल्लक ठेवलेला अर्धा लाडू राधेच्या हातात ठेवला. लाडवाचा डबा हातात सांभाळत, म्हाळसेकडे मिश्किलतेने पाहत आणि राधेकडे बघून गोड हसत कृष्ण राधेच्या घरातून बाहेर पडला आणि त्याने आपल्या वाड्याकडे धूम ठोकली. म्हाळसा फणकाराने आतमध्ये निघून गेली. पण राधा मात्र कितीतरी वेळ एकटक नजरेने कृष्ण गेलेल्या दिशेकडे प्रसन्न मुद्रेने पाहतच राहिली होती. अशा तऱ्हेने राधेच्या पत्राला कृष्णाकडून जी गोड पोचपावती मिळाली त्याचा राधेला केवढा तरी आनंद तर झालाच, पण तिच्या ठिकाणचा उत्साहही वाढला. जसं जमेल तसं ती पत्र लिहून कोणाच्याही नकळत कृष्णाला देत असे. सुरुवातीला केवळ 1-2 ओळीच लिहिणाऱ्या राधेकडून हळूहळू जास्त लिखाण सहजपणे होऊ लागलं. त्याला कारण म्हणजे तिचा लिखाणाचा सराव वाढला हेच नसून त्याहीपेक्षा तिच्या मनाचा मोकळेपणा वाढला हे कारण जास्त संयुक्तिक होतं. कृष्णाच्या प्रत्यक्ष सहवासात तिचं कृष्णाशी जास्त बोलणं होतच नसे. बऱ्याच वेळा तर राधेने 2-4 वाक्य बोलल्यावरतीच कृष्णाचं एवढं बोलणं होई की राधेला मध्ये काही बोलणं शक्यच होत नसे आणि तिला ते आवश्यकही वाटत नसे. कारण कृष्णाचं मधुर आणि तर्कशुद्ध बोलणं ऐकता ऐकता तिचं देहभानच हरपत असे. परंतु कृष्णाच्या बोलण्याच्या या धबधब्यातून तिच्या ठिकाणी जे कृष्णाविषयीच्या प्रेमाचे निर्झर निर्माण होत किंवा त्यातून कृष्णाचं जे महात्म्य तिला जाणवत असे ते प्रकट करायला राधेला संधीच मिळत नसे. त्यानंतर जेव्हा तिच्या एकांतात कृष्णप्रेमाने युक्त होऊन कृष्णाच्या भेटीचे ते प्रसंग राधा तिच्या अंतरात नित्य वाहणाऱ्या प्रेमरसात घोळवत खेळवत असे तेव्हा राधेला होणारा आनंद हा केवळ अवर्णनीय असे. पण हा आनंदाचा अनुभव कृष्णाला वर्णन करून सांगण्यासाठी कृष्णालाच त्याच्या एकांतात भेटावं, तो कृष्णाकडून राधेला तिचा आनंद प्रकट करायला तशी जास्त संधीच मिळत नसे. आणि जेव्हा राधा तिच्या एकांतात असताना कृष्णाचं प्रेम आणि महात्म्य दाटून येऊन तिला आनंदाचा अनुभव येत असे तेव्हा कृष्ण तिथे प्रत्यक्ष हजर नसे. तेव्हा कृष्णाचा आनंद हा जरी सत्य असला तरी त्याच्या आनंदाच्या अनुभवामुळे राधेच्या ठिकाणी जे कृष्णप्रेम निर्माण झालं होतं आणि तिला जे कृष्ण महात्म्य जाणवत होतं त्याचा राधेला होणारा आनंद हाही खराच होता. फरक फक्त एवढाच होता की कृष्णाचा आनंद हा त्याच्या स्वप्रेमामुळे आणि त्याच्या ठायी असलेल्या व्यापक परमेश्वराच्या जाणीवेमुळे होता, तर राधेचा आनंद हा तिच्या कृष्णप्रेमामुळे आणि तिच्या ठिकाणी निर्माण झालेल्या कृष्ण महात्म्याच्या जाणीवेमुळे होता. अर्थात कृष्णाच्या महात्म्याची जाणीव असून घडणाऱ्या कृष्णाच्या प्रेमभक्तीमुळेच ही विभक्तता नाहीशी होणार होती आणि तशी सुरुवातही आता राधे ठायी झाली होती. राधेच्या अंतरातील कृष्णप्रेम आणि महात्म्य यांच्या आनंदाचा अनुभव व्यक्त होऊन तो कृष्णाच्या अंतरातील आनंदानुभवापर्यंत पोहोचण्याचं माध्यमच जणू राधेला या पत्र लिखाणामुळे प्राप्त झालं होतं. अतिशय मोकळेपणाने ती आपल्या मनातील कृष्णाविषयीचा भक्तिभाव
पत्राच्या रूपाने व्यक्त करत असे. त्यात कृष्णावरील आलोट व्यक्तिगत प्रेम असे आणि अपार असं कृष्णाचं महात्म्यही असे. त्यामुळे राधेच्या अंतरातील कृष्णाविषयीचे सर्व भाव नुसते साठूनच किंवा केवळ दाटूनच न राहता नित्य प्रवाही राहत असत आणि त्यामुळे ती अतिशय आनंदात असे. तिचं अंतःकरण मोकळं होई तरी भरलेलंच असे आणि भरलेलं राही तरी मोकळेपणाने वाहत असे. सर्वात महत्त्वाचं आणि विशेष म्हणजे राधेच्या कृष्णप्रेमाचं हे भक्तिरूप कृष्णाला अतिशय आनंददायी होत असे. स्वानंदात रमणारा कृष्ण राधेच्या या भक्तिभावाने आनंदित होई आणि आपला आनंद राधेच्या त्याच पत्रावर खाली काहीतरी लिहून व्यक्त करत असे. राधेला तिचं पत्र जेव्हा कृष्णाकडून परत मिळत असे आणि कृष्णाच्या स्वअक्षरातील लिखाण ती वाचत असे तेव्हा तिला होणारा आनंद तर गगनावरतीच जात असे. त्यातून कृष्णाविषयीचं राधेचं प्रेम एवढं प्रवाही होई की त्या प्रेमाचे तर तिच्या ठिकाणी नित्य पूरच लोटत असत. त्या कृष्णप्रेमात न्हावून निघणारं राधेचं मन नेहमीच निर्बळ आणि प्रेमळ राही आणि राधा आनंदाच्या अनुभवात सदैव रममाण होऊन राही. राधेच्या भक्तिभावाचं वर्णन ऐकण्यात एवढा वेळ अगदी रंगून गेलेल्या लक्ष्मीच्या ठिकाणी राधेविषयीच्या प्रेमाचं भरतं चाललेलं होतं. राधा कृष्णमय झालेली होती तर लक्ष्मी राधामय झालेली दिसत होती. राधेविषयीच्या कौतुकाने पुरेपूर भरलेल्या शब्दांनी लक्ष्मी नारदाशी बोलू लागली. हे नारदा, राधेचं कौतुक करायला माझंच काय, कोणाचेही शब्द कमीच पडतील. अर्थात तू म्हणशीलच की हे महात्म्य सर्व कृष्णाचंच आहे आणि तुझं म्हणणं सत्य आहे. परंतु कृष्णाचं महात्म्य प्रगट होऊ नये ते सर्वांनाच कळलं नाही आणि कळलं त्यांनाही ते सर्वच आकलन झालं असंही नाही, हेही खरंच आहे ना. कृष्णाचं प्रेमही सर्वांना रुचलं वा मानवलं असंही नाही. परंतु राधेला कृष्णप्रेमाची अतिशय गोडी तर लागलीच, पण तसंच तिला कृष्ण महात्म्यही जाणवू लागलं. ही तर साधी गोष्ट मुळीच नाही. एवढंच नव्हे तर कृष्णप्रेमाचा अनुभव घेता घेता राधेच्या ठिकाणी कृष्णाविषयी केवढं तरी प्रेम निर्माण होऊन कृष्णाच्या सहवासात ते वाढतच राहिलं आणि त्याचबरोबर कृष्णाच्या प्रकटणाऱ्या महात्म्याचा अनुभवही राधा घेऊ लागली. हे विशेषत्व मात्र केवळ राधेच्या भक्तिभावाचंच आहे, यात जराही दुमत नाही. हे नारदा, पण राधा आणि कृष्ण यांचे प्रेमसंबंध गुप्तपणे होते आणि त्याचा अनुभवही ते जास्त करून सर्वांच्या नकळतच घेत असत. ही गोष्ट मात्र मला काळजीचीच वाटते. कारण राधा आणि कृष्ण यांनी कितीही काळजी घेतली तरीही केव्हा ना केव्हा तरी लोकांच्या नजरेत आल्याशिवाय राहणार नाहीच. मग त्याचा बोलबाला होणार, गाजावाजा होणार, हेही साहजिकच आहे. कारण या गोष्टी कितीही लपवल्या तरी लपल्या जाणं शक्यच नाही. एकतर त्यांची काही ना काहीतरी बाह्य लक्षणंही दिसणारच आणि दुसरं म्हणजे मनाला कितीही आवर घातला तरी अशी एखादी कृती कळत नकळत घडणारच की ज्यामुळे लोकांना टीका किंवा निंदा करायला संधी मिळणार. त्यातून लोकांचा किंवा कुटुंबियांचा होणारा विरोध हा अशा प्रेमबंधनाला बाधकच ठरणार नाही का. हे नारदा, म्हणून राधा आणि कृष्ण यांच्या संबंधातून पुढे काय घडलं हे जाणून घेताना माझ्या ठिकाणी आतुरतेबरोबरच काळजीही असतेच. लक्ष्मीच्या बोलण्यातून प्रकटणारे राधेविषयीचं कौतुक आणि राधेविषयीची काळजी हे दोन्ही नारदाला जाणवलं आणि नारदाला त्याचं समाधान वाटलं. कारण हे दोन्ही भाव लक्ष्मीच्या ठिकाणी राधेविषयी असलेल्या अत्यंतिक आपलेपणातूनच निर्माण झाले होते याची जाणीव नारदाला होती. ते सूत्र मनात धरून नारदाने लक्ष्मीशी पुन्हा बोलायला सुरुवात केली. हे लक्ष्मी, ही पत्रलेखनाची कृती राधेकडून तिच्या आंतरिक अवस्थेच्या अत्यंतिक आवश्यकतेतून उत्स्फूर्तपणे घडली होती. तिच्या आंतरिक अनुभवाला व्यक्त करण्याचं हे माध्यम तिला अचानकपणे सापडलं होतं. त्यासंबंधी आधी किंवा नंतरही तिने काहीच विचार केला नव्हता. तिच्या भावाची पूर्ती झाल्याचं समाधान आणि आनंद अनुभवत असताना तिच्या कृतीचे काय परिणाम होतील याची काळजी राधेच्या मनात जरासुद्धा नव्हती. परंतु त्याचे संभाव्य परिणाम कृष्ण जाणून होता. दुसऱ्या तिसऱ्या कोणीही ती पत्र पाहिली वा वाचली तर गैरसमज आणि गैरकल्पना निर्माण होतील याची खात्री कृष्णाला होती. त्याच काळजीपोटी एकदा राधेला तिचं पत्र परत करताना कृष्णाने सावध केलं होतं. हे बघ राधे, तुझा माझ्याविषयीचा भक्तिभाव आणि त्याचा तुला होणारा आनंद हा जेव्हा तू तुझ्या शब्दात पत्राद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवतेस तेव्हा तो तुझा भाव आणि तुझा अनुभव माझ्यापर्यंत लगेचच आणि निश्चितपणे पावतो. त्याचा मला होणारा आनंद मी माझ्या शब्दात आणि काही वेळा तुला आवडणाऱ्या आणि तुला कळणाऱ्या शब्दातही त्याच पत्रावर लिहून देत असतो. हे वाचून माझा आनंदही तुझ्यापर्यंत येऊन तुला पावतो आणि तू अधिक आनंदित आणि अधिक भावपूर्ण होतेस. पण राधे, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव की तिथेच आणि त्याच वेळी त्या पत्राचं काम संपलेलं आहे. त्यानंतर लगेचच ते पत्र फाडून टाक आणि नाहीसं कर.
कारण जर ते पत्र कधी काळी तुझ्या घरच्यांच्या हातात पडलं तर मग तुझीच पंचाईत होईल. विशेषतः जर अनयाने ते वाचलं तर आधीच तुझ्या माझ्याविषयीच्या संशयाने पछाडलेल्या अनयाच्या रागाला ताळतंत्रच राहणार नाही. कारण त्यातील तुझ्या शब्दात लिहिलेला मजकूर हा तुझं माझ्याविषयीचं व्यक्तिगत आणि वैयक्तिक प्रेम व्यक्त करणारा आहे. तुझ्या शब्दातून तुला जाणवणारं माझं ईश्वरी महात्म्यही प्रकट होत असतं. परंतु या दोन्ही गोष्टी अनयाला केव्हाही मानवणाऱ्या नाहीत. एक तर तुझं माझ्यावरील व्यक्तिगत प्रेम हे त्याच्या दृष्टीने त्याला गैरच वाटतं. दुसरं म्हणजे ईश्वराचं महात्म्य ते सुद्धा माझ्या ठिकाणी हे सर्वच अनयाला न समजणारं आणि न मानवणारं आहे. तेव्हा ही तुझी पत्र जर अनयाने पाहिली तर आधीच रागाने धुमसत असलेल्या अनयाच्या मनात आगीत तेल ओतल्याप्रमाणे एकदम भडकाच उडेल आणि त्याची झळ तुलाही लागल्याशिवाय राहणार नाही. यावर एकच उपाय म्हणजे ज्याचं काम संपलेलं आहे त्या पत्रांचा काही मागमूसही शिल्लक न ठेवणं हाच होय. उगाचच जोखीम बाळगणं हे अयोग्यच आहे. कृष्णाचं बोलणं राधेला समजलं. त्याच्या सांगण्याचा हेतूही राधेच्या लक्षात आला. कृष्णाचं म्हणणं राधेला पटलंही. परंतु त्या पत्रांना अशा तऱ्हेने फाडून टाकणं मात्र राधेच्या अगदी जीवावर आलं. कारण नाही म्हटलं तरी राधेच्या भावना त्या पत्रांमध्ये थोड्याफार गुंतलेल्या होत्याच. तिनं असा विचार केला की तिने ती सर्व पत्र अशा ठिकाणी लपवून ठेवलेली आहेत की ती कोणालाही कधीही सापडणं शक्यच नाही. त्यातूनही जेव्हा जेव्हा थोडासा एकांत लाभत असे त्यावेळेस ती सर्व पत्र काढून वाचण्याचा छंदच राधेला लागला होता. त्यामुळे त्या पत्रावरती नाही म्हटलं तरी तिचा अगदी जीवच जडल्यासारखं झालं होतं. अशा तऱ्हेने आपण योग्य ती काळजी घेत असल्यामुळे सर्व काही व्यवस्थित होईल आणि विपरीत असं काही घडणारच नाही असा ठाम विश्वास राधा बाळगून होती. नेमका हाच तिचा जादा विश्वास तिला एक दिवस नडला. अनयाला सापडली प्रेमपत्र. एकदा राधा स्वयंपाकघरामध्ये कामात मग्न असताना अनय त्यांच्या खोलीमध्ये काहीतरी स्वतःची वस्तू शोधत होता. बराच वेळ शोधूनही हवी असलेली वस्तू न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या अनयाने राधेचं कपाट उघडून त्यामध्ये शोध घ्यायला सुरुवात केली. कपाटातील वस्तू वर खाली वर अशा उचकून बघत असताना अनयच्या हाताचा धक्का लागून कपाटातील राधेच्या कपड्याची पेटी अचानकपणे खाली पडली. अनय त्यामुळे अधिकच चिडचिडा झाला. खाली उघडून पडलेली पेटी घाईघाईने अनय वर उचलून ठेवत असताना त्यातील राधेचे सर्व कपडे बाहेर फेकले गेले आणि त्यातून राधेने अत्यंत काळजीपूर्वक ठेवलेली रेशमी वस्त्रांची गुंडाळी बाहेर पडली. अनयाच्या ठिकाणचं कुतूहल आणि संशय दोन्ही एकदमच जागं झालं. त्यांनी गडबडीने ती गुंडाळी उघडून पाहिली तर राधेने जपून ठेवलेल्या सर्व पत्रांचा जोडगा त्याच्या दृष्टीला आला. विस्मयाचा धक्का बसलेला अनय त्या जोडग्यातील एक एक पत्र हातात घेऊन त्यावर नजर टाकू लागला. त्या एक एक पत्रातील राधेच्या हस्ताक्षरातील मजकूर आणि त्याखाली कृष्णाच्या हस्ताक्षरातील मजकूर वाचता वाचताच अनयाचा चेहरा रागाने नुसता लालबुंदच होत होता. संतापाने थरथरणारा अनय राधेला हाक मारण्यासाठी म्हणून एकदम वळला तर त्याच्या पाठीमागे राधा दारातच उभी होती. पेटी पडल्याचा आवाज तिने स्वयंपाकघरात ऐकला होता आणि तेव्हाच तिच्या काळजाचा एक ठोका चुकला होता. धडधडत्या हृदयानेच राधा धावतच खोलीच्या दारात येऊन उभी राहिली होती. अनयाच्या हातातील पत्रांचा जुडगा तिने पाहिला तेव्हाच सर्व घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला होता. अनयाची प्रतिक्रियाही तिला अपेक्षित अशीच होती. आता पुढे काय प्रसंगाला सामोरे जावं लागणार आहे याची कल्पना राधेला लगेचच आली. परंतु ती जराही डगमगली नाही किंवा घाबरली नाही. आपले नेत्र क्षणभरच मिटून तिने तिच्या हृदयस्थ कृष्णाचं मनपूर्वक स्मरण केलं आणि त्या कृष्णाच्या शांत, गंभीर, निर्भय आणि धीरोदात्त अशा मूर्तीचं दर्शन घेतलं. क्षणातच तिने आपले नेत्र उघडले आणि येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी धैर्याने अनयासमोर उभी राहिली. रागाने लालीलाल झालेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या अनयाकडे राधा मात्र अतिशय शांतपणे पाहत होती. त्यामुळे अनयाचा राग अधिकच भडकला आणि त्याने त्याच्या हातातील पत्रांचा जोडगा राधेच्या दिशेने फेकून मारला. इतस्ततः पडलेली ती पत्र पाहून राधा अत्यंत व्यथित झाली. जणू कोणीतरी तिच्या काळजाचे तुकडे करून सगळीकडे फेकले होते. राधेसाठी ती पत्र केवळ भुर्जपत्र नव्हती तर तिच्या अंतरात फुललेल्या कृष्ण प्रेमरूपी कमळाच्या पाकळ्याच होत्या. त्या भुर्जपत्रांना कृष्णाचा प्रेमस्पर्श झाल्यामुळे लागलेला सुगंध सर्वत्र दरवळल्यासारखा राधेला अजूनही जाणवत होता. त्या सुखद सुगंधाच्या धुंदीतच राधेने ती विखरून पडलेली पत्र पुन्हा गोळा करून एकत्र करायला सुरुवात केली. त्याबरोबर अनयाचे पित्त अधिकच खवळलं आणि त्याने पुढे येऊन ती पत्र राधेच्या हातातून खेचूनच घेतली. ती पत्र हातात धरून अनय त्यांच्याकडे बराच वेळ पाहत राहिला. ती पत्र तिथल्या तिथे आणि लागलीच फाडून टाकावीत किंवा आगीत टाकून जाळून टाकावीत असा विचार क्षणभर अनयच्या मनात आला खरा, पण क्षणार्धात त्याचा विचार बदलला.
अनयने मनाशी काहीतरी निश्चय केला. एका हातात पत्राचा तो जुडगा धरून आणि दुसऱ्या हाताने राधेला धरून तो घराबाहेर पडला. वाटेत इकडे तिकडे कोठेही न बघता किंवा न थांबता अनय तडक नंदाच्या राजवाड्यावर जाऊन पोहोचला. राजवाड्यात प्रवेश करता करताच अनय नंदाच्या नावाने मोठमोठ्याने हाका मारत उच्चारावात ओरडू लागला. हे नंदराजा, मला न्याय हवा आहे. हे नंदराजा, माझ्यावरील अन्यायाचं निवारण करा आणि मला न्याय द्या. अनयाच्या मोठ्या आवाजातील आरडाओरडीने राजवाड्यातील सर्व माणसं चकित होऊन तिथे जमा झाली. त्यांच्या मागोमाग नंदही लगबगीने बाहेर आला. काय गडबड आहे हे पाहण्यासाठी यशोदाही धावत पळत बाहेर आली. अनय जेव्हा राधेला हाताने धरून रस्त्यातून रागारागाने तिला चालवीत नेत होता तेव्हा चकित मुद्रेने आणि कुतूहलाने बघणारे अनेक जणही अनयाच्या मागोमाग काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी नंदाच्या वाड्याच्या बाहेर येऊन पोचले होते. काही फुकटची मौज मजा बघायला आणि ऐकायला मिळाली तर त्या लोकांना हवीच होती. अनयचा एकंदरीत बाह्य अवतार आणि नूर बघून नंदाला नवल वाटलं आणि अधिक काळजीच वाटू लागली. अनयाचा रागाने लालबुंद झालेला चेहरा, त्याचे रागाने थरथरणारे ओठ, त्याच्या रागाने फुगलेल्या नाकपुड्या आणि त्याचे रागाने गरगरणारे डोळे, त्याने रागाने घट्ट धरून ठेवलेला राधेचा हात, हे सर्व बघून प्रसंगाचं गांभीर्य नंदाच्या लक्षात आलं. थोडा वेळ त्याला काय करावं हे सुचेनाच, परंतु तरीही पुढे येऊन नंदाने अनयाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला प्रेमाने थोपटलं आणि शांत सुरात अनयाशी बोलू लागला. अरे अनया, शांत हो, आधी शांत हो. थोडंसं पाणी पी, म्हणजे तुला जरा बरं वाटेल. आणि मोठमोठ्याने बोलून उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. अनया, ज्या अर्थी तुला एवढा त्रास होत आहे त्या अर्थी नक्कीच तुझ्यावर कठीण प्रसंग आलेला आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. तुझ्यावर अन्याय झालेला आहे असं तुला वाटतं आहे आणि न्याय मागण्यासाठी तू विश्वासाने माझ्याकडे आलेला आहेस. या तुझ्या माझ्यावरील विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही याची खात्री मी तुला देतो. तेव्हा जे काही तुझं दुःख आहे किंवा जी काही तुझी व्यथा आहे ती तू मला मोकळेपणाने सांग. मी तुझ्यावरील झालेला अन्याय दूर करून तुला योग्य तो न्याय देईन असं मी तुला सर्वांच्या समक्ष आश्वासन देत आहे. तेव्हा तुझ्यावर कोणी आणि काय अन्याय केला आहे हे तू मला त्वरित सांग, म्हणजे मला त्याप्रमाणे लगेचच कारवाई करता येईल. नंदाने केलेलं शांतपणाचं बोलणं ऐकून अनयही शांत झाला नाही. उलट त्याचा राग अधिकच उफाळून आला आणि एकदम उसळून तो नंदाला म्हणाला, हे नंदराजा, तुमच्याकडूनच माझ्यावरती अन्याय होत आहे. तुमचा मुलगा कृष्ण याचे माझ्या बायकोशी म्हणजे राधेशी प्रेमाचे चोरटे संबंध आहेत. खरं तर ही गोष्ट गोकुळातील सर्व लोकांनाच माहिती झालेली आहे. त्याची चर्चा कुत्सितपणे सर्वच जण करत असतात. एवढंच नव्हे तर हा अनुभव थोड्याफार प्रमाणात सर्वांनाच आलेला आहे. आधी या कृष्णाने गोकुळातील लहान मुलांना आणि तरुणांना आपल्या नादाला लावून बिघडवलं. तेव्हाही सर्वांनी तुमच्याकडे तक्रारी केल्या होत्याच, परंतु त्यावेळी जास्त काही कारवाई न करता तुम्ही त्याच्याकडे कानाडोळाच केलात. एवढंच नव्हे तर कृष्णाच्या गुणांचं कौतुक करून त्याला एक प्रकारचं प्रोत्साहनच दिलं. त्यामुळे तर हे राजश्री आणखीनच सर्वांच्या डोक्यावर चढले. कृष्णाच्या शहाणपणाच्या बोलण्याला आवाजवी महत्त्व देण्यात येऊन प्रत्येक गोष्टीत त्याचा सल्ला घेऊन तो प्रमाणही मानला जाऊ लागला. त्यामुळे या गोकुळात एक दुसरं सत्ता केंद्र निर्माण झालं आणि कृष्णापुढे कोणाचंच काही चालेन असं झालं. सर्वांनाच त्याच्यापुढे नमावं लागतं आणि त्याचंच म्हणणं ऐकावं लागतं. बरं, त्याच्या विरुद्ध तक्रारी तरी कोणाकडे करणार? कारण पुत्राच्या मोहाने तुम्हीच आंधळे झालेला असल्यामुळे तुम्हाला तर काही सांगायची सोयच नव्हती आणि सांगूनही तुमच्यावर काही परिणाम हा झाला नसताच. हे नंदराजा, हे सर्व आम्ही मुकाट्याने सहन करत होतो, परंतु कोणाचाही काहीच अंकुश न राहिल्यामुळे कृष्ण आणखीनच मोकाट सुटला आणि त्याने गोकुळातील तरुण मुलींना आणि स्त्रियांनाही आपल्या नादाला लावायला सुरुवात केली. त्यांच्याशी गोडगोड बोलून त्यांच्या दुःखाविषयी सहानुभूती दाखवून त्यांना भूल पाडली आणि त्यांना आपल्या मोहजालात गुंतवून टाकलं. त्याची परिणिती एवढी झाली की मुली आपल्या आईवडिलांपेक्षा आणि विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्यांपेक्षा कृष्णाचंच सांगणं प्रमाण मानू लागल्या. प्रत्यक्ष आपल्या पतीच्या सहवासात असतानाही या स्त्रियांची मनं मात्र कृष्णाचाच विचार करत असत. परपुरुषाकडे पाहणं एवढंच काय, परपुरुषाचा विचार करणंही जिथे पाप आहे असं आपलं शास्त्र आणि धर्म सांगतं, तिथे या गोकुळातील काही स्त्रिया बिनदिक्कतपणे अगदी बिनधास्तपणे कृष्णाशी हसू खेळू लागल्या. खेळण्याचाच बहाणा करून कृष्णाने या स्त्रियांशी अंगलटपणा करायलाही कमी केलं नाही. बरं, याची या स्त्रियांना काही मनाची लाज आणि जनाची लज्जा तर वाटली नाहीच, उलट कृष्णावर आमचं प्रेम आहे असं या खुशाल सांगू लागल्या. अशा तऱ्हेने या गोकुळात धर्माची आणि कुटुंबाची सर्व बंधनं जुगारून देऊन अधर्म आणि अनिती बोकाळत असताना हे नंदराज, आपण मात्र सोयीस्करपणे डोळ्यावर कातडं पांघरून स्वस्थच बसून राहिलात.
तुमच्या संमतीनेच कृष्णाची ही सर्व दुष्कृत्य घडत आहेत. एवढंच नाही तर तुमची कृष्णाला आतून फूसच आहे याची खात्री मनोमन सर्वांनाच पटलेली आहे. परंतु नाईलाजाने आणि तुमच्या भीतीने असहाय्य होऊन सर्वजण हातावर हात ठेवून स्वस्थ बसून आहेत. आज त्या सर्वांच्या दुःखाला माझ्या निमित्ताने वाचा फोडली जात आहे, म्हणून त्या सर्वांनाही निश्चितच हायसं आणि जरा मोकळं वाटत असेल याची मला पक्की खात्री आहे. हे नंदराज, या आपल्या सर्व दुष्कर्मावरती कृष्णाने कळस चढवला, तो माझ्या पत्नीशी म्हणजे राधेशी प्रेमाचे विशेष आणि घनिष्ठ संबंध जुळवून. माझ्याशी लग्न होऊन आलेल्या राधेच्या अज्ञानाचा आणि निरागसतेचा गैरफायदा कृष्णाने घेतला. अगदी पहिल्या दिवसापासून थट्टा मस्करीचा आधार घेऊन कृष्णाने राधेच्या मनावर जी काही पकड बसवली ती पुढे कायमची वाढतच ठेवली. माझ्या आईचा असलेला थोडासा विचित्र स्वभाव आणि माझा असलेला रागीट स्वभाव यांचा कृष्णाने राधेला वश करून घेण्यासाठी गैरउपयोग करून घेतला आणि राधेला पूर्णपणे आपल्या काह्यात ठेवलं. किती विश्वासाने आणि श्रद्धेने आम्ही राधेला तुमच्या वाड्यावर पाठवत होतो, पण त्या आमच्या विश्वासाला पूर्णपणे तडा गेला. तुमच्या आणि यशोदेच्या डोळ्या देखत अगदी राजरोसपणे कृष्ण राधेशी प्रेमसंबंध वाढवतच राहिला. माझ्या हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी मग राधेच्या इथे येण्यावर बंधनं घातली, कारण अधोगतीपासून आणि अधर्मापासून राधेला वाचवणं हे पती म्हणून माझं कर्तव्यच होतं. परंतु कृष्ण आणि राधा यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट बाहेर चोरून भेटणं आणि आमच्या घरी कोणाच्या नकळत येऊन जाणं या गोष्टी कृष्णाने सुरू केल्या आणि राधेचंही त्याला पूर्ण सहकार्य आणि प्रतिसाद होता. या सर्व गोष्टी माझ्या कानावर येत होत्या, परंतु त्या गोष्टी राधा कबूल करत नव्हती आणि कृष्ण तर ते कबूल करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मला स्वस्थ बसणं भाग पडत होतं. हे नंदराजा, आज मात्र माझ्या हातात पुरावा सापडलेला आहे. अचानकपणे म्हणजे केवळ योगायोगानेच राधेने अगदी जपून आणि लपवून ठेवलेली ही पत्र माझ्या हातात पडली. ही पत्र साधी पत्र नसून राधा आणि कृष्ण यांनी एकमेकांना लिहिलेली ही प्रेमपत्र आहेत. या पत्रातून त्यांचं जे प्रेम पाघळलं आहे त्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमीच आहे. त्यामध्ये त्यांनी परस्परांवरील प्रेमाला अगदी उघडपणे जाहीर केलेलं आहे. त्यात कुठलीही लाजलज्जा त्यांनी बाळगलेली नाही. निर्लज्जपणाचा हा तर कळसच आहे. माझा आवडता कृष्ण काय, तुझी प्रिय राधा काय, माझा प्रिय कृष्ण काय, तुझीच राधा काय, गोड प्रेमाचा अनुभव काय, भेटीचा आनंद काय, सर्व काही निलाजरेपणाने लिहिताना राधेना ना कसली खंत ना कोणाची भीती. कृष्णाने तर त्याच्यावरही कणी केलेली आहे. प्रिय प्रिय राधे काय, पुष्कळ पुष्कळ प्रेम काय, तुझाच प्रिय कृष्ण काय. कृष्णानेही राधेचं कौतुक करण्यात आणि आपल्या राधेवरील प्रेम व्यक्त करण्यात काहीही कमी केलेलं नाही. त्यांच्या प्रेमसंबंधाचा आनंद तर कृष्णाने वारंवार व्यक्त केलेला आहे. या संबंधात कृष्णाचाच पुढाकार होता आणि त्यानेच राधेला फूस लावली हे तर उघडच आहे. त्यामुळेच राधेचं मन माझ्यापासून दूर झालं आणि ती माझ्यापासून दुरावली हे अगदी खरं आहे. त्यामुळे माझे आणि राधेचे वैवाहिक संबंध पूर्णपणे तर बिघडलेच, पण त्याचबरोबर मला वैयक्तिकरित्याही अत्यंत मनस्ताप आणि मानहानीसुद्धा सहन करावी लागलेली आहे. माझं व्यक्तिगत आणि माझ्या कुटुंबाचं जे कायमचं नुकसान झालेलं आहे ते कधीही भरून येणं शक्य नाही. हे नंदराजा, तेव्हा आपण मला काय आणि कसा न्याय देणार ते सांगा. तुमच्या निपक्षपातीपणाची आता खरी कसोटी आहे, कारण तुमच्यासाठी हे नाजूक जागेचं दुखणं आहे. तुमचा लाडका मुलगा कृष्ण हाच यातील खरा आणि एकमेव आरोपी आहे आणि त्याचा न्याय तुम्हालाच करायचा आहे. खरा न्याय मला मिळेल याची मला तरी जराही अपेक्षा नाही, परंतु तरीही तुम्हाला एक संधी द्यावी असं वाटलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुमच्या न्यायाने माझं जर समाधान झालं नाही तर मी पुढील काहीही कृती करायला मोकळा आहे. मग मथुराधिपती कंस महाराजांकडे थेट जाऊन त्यांच्याकडेच न्याय मागायलाही मी कमी करणार नाही हे मी आत्ताच सांगून ठेवतो, कारण तुम्ही फक्त या गोकुळ वाड्याचे मुख्य आहात, तर कंस महाराज हे मथुरेच्या सर्व साम्राज्याचे सम्राट हे विसरू नका. आपलं गोकुळ हे त्यांच्या विशाल साम्राज्याचा केवळ एक भागच आहे हे लक्षात ठेवा. या सर्व पार्श्वभूमीवर मी तुमच्याकडून माझ्या तक्रारीच्या न्यायनिवाड्याची अपेक्षा करत आहे. तरी त्वरित तुमचा निवाडा द्या, म्हणजे मग मला पुढील कारवाईचा विचार करता येईल. हे लक्ष्मी, एखाद्या वर्षानुवर्षे साचलेल्या घाण पाण्याने अचानक वाट फुटून जोरजोराने वाहू लागावं तसंच बोलणं अनायाचं होत होतं. कित्येक दिवसापासून त्याच्या ठिकाणी राजेचा संशय आणि राग आणि त्यातून निर्माण झालेला कृष्णविषयीचा द्वेष, मत्सर ही सर्व घाण मनात नुसती साचूनच नव्हे तर कुजूनच राहिली होती. काही निमित्ताने संधी मिळताच आता ती सर्व बांध फोडून बाहेर वाहत होती. त्याच्या या बोलण्याने आधी चकित झालेला नंद पुढे पुढे मात्र अधिकाधिक गंभीर होत चालला. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की तिथे जमलेल्या गोकुळवासियांपैकी
कोणीही अनयाच्या म्हणण्याला विरोध किंवा नाराजी व्यक्त केली नव्हती. त्या सर्वांची जणू अनयाला मूक संमतीच आहे हे नंदाच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्याच्या मनात अधिकच काळजी निर्माण झाली. या सर्वांच्या मनाचं समाधान करणारा निवाडा करणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणून त्याने सर्वप्रथम अनयाच्या हातातील भूर्जपत्रांचा जुडगा आपल्या हातात घेतला आणि त्यावर लिहिलेला मजकूर नंद सावकाशीने वाचू लागला. त्या भूर्जपत्रावरील राधेचं आणि कृष्णाचंही लिखाण वाचता वाचता नंदाच्या गंभीर चेहऱ्यावरील नाराजी अगदी स्पष्टपणे दिसत होती. सर्वांच्या नजरा एकीकडे नंदावरती खिळलेल्या होत्या आणि नंद आता काय बोलतो याकडे सर्वांचेच कान आतुरतेने लागून राहिलेले होते. खरं तर नंदाचा आपल्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता. कृष्णाकडून असं काही घडेल असा विचारही त्याच्या मनाला कधी शिवला नव्हता. परंतु आता प्रत्यक्ष पुरावाच नंदाच्या हातात आल्यामुळे नंदही थोडासा हादरलाच. परंतु महत्प्रयासाने त्याने स्वतःला सावरलं आणि सावकाश पण ठाम सुरात तो अनयाशी बोलू लागला. हे अनया, तुझं दुःख मी पूर्णपणे समजू शकतो. तुझ्या मनाची होणारी व्यथाही मला समजत आहे. तुझ्या पत्नीचं मन दुसऱ्या कोणातरी पुरुषावर आहे याचा तुला बसलेला जबरदस्त धक्का अगदी साहजिकच आहे. खरं तर माझ्या मनालाही केवढा तरी धक्का बसलेला आहे. कृष्णाकडून अशा वागण्याची कधीच मीच काय परंतु कोणीही अपेक्षा केली नव्हती. कृष्ण आणि राधा यांचे मैत्रीचे संबंध आपण पहिल्यापासून बघत आलो आहोत. अशी मैत्री काही वेळा कोणीही न सांगताच आणि न ठरवताच जुळत असते हेही आपल्याला ठाऊक आहे. त्यालाच आपण पूर्वजन्मीचे हे काहीतरी ऋणानुबंध आहेत असंच म्हणतो आणि तसंच समजतही असतो. सुरुवातीला कृष्ण लहान आहे आणि राधा त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे याच दृष्टीने आपण त्यांच्याकडे पाहत होतो. त्यामुळे आपल्याला काय कोणालाही त्यात काही गैर असं दिसलंच नव्हतं आणि वाटलंही नव्हतं. परंतु पुढे जेव्हा कृष्ण थोडा मोठा झाला आणि त्याहीपेक्षा जास्त मोठा दिसू लागला तेव्हा मात्र काही जणांच्या डोळ्यात राधा आणि कृष्ण यांचे मैत्रीचे प्रेम सलू लागलं आणि त्यांना ते गैर वाटू लागलं. माझ्यासुद्धा ही गोष्ट निश्चितच लक्षात आली. पण अनया, तुला खरं सांगतो की मला यात गैर असं काहीच वाटलं नाही. परंतु एक गोष्ट माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागली की राधेच्या ठिकाणी कृष्णाविषयी काहीतरी वेगळी भावना आहे. त्याला कारण एखाद्या वेळेस असंही असू शकेल की कृष्णालाच राधेविषयी काहीतरी वेगळं वाटत असलं पाहिजे. सकृतदर्शनी असं जरी दिसलं तरी आपण एक गोष्ट नेहमीच पाहत आलेलो आहोत की कृष्णाच्या ठिकाणी असं वेगळं वाटणं सर्वांविषयी आहे. त्याच्या ठिकाणी नेहमीच सर्वांविषयी आपलेपणा आणि प्रेम आहे. कृष्णाच्या ठिकाणी असलेला हा प्रेमगुण दैवीच आहे आणि तो मी त्याच्या ठिकाणी अगदी त्याच्या लहानपणापासून पाहत आलेलो आहे. कृष्ण हा सर्वसामान्य मुलगा नाही ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे. त्याचं हे असामान्यत्व आपण सर्वांनी अनेक वेळा अनेक प्रसंगात अनुभवलेलं आहे आणि त्याचा आपल्याला नेहमीच उपयोग झालेला आहे. फरक फक्त एवढाच आहे की आपण कृष्णाचं हे असामान्यत्व प्रसंग घडून गेला की विसरून जातो आणि राधा मात्र ते कधीच विसरत नाही तर तिच्या ते कायम स्मरणात राहतं. हे अनया, याचा अर्थ असा नव्हे की मी राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमपत्राचं समर्थन करत आहे. माझ्या बोलण्यावरून तुझा तसा गैरसमज नक्कीच होईल, कारण मीच कृष्णाला लाडावून ठेवलेला आहे असा तुझा समज अगदी पक्का झालेला आहे. पण तुला योग्य न्याय देण्याचं जे मी आश्वासन दिलेलं आहे त्याचं पालन मी कोणत्याही परिस्थितीत करीनच करीन. परंतु त्याआधी प्रत्यक्ष कृष्णाशी बोलणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. त्यामुळे केवळ एक बाजूच ऐकून घेऊन काही निर्णय घेणं हे अयोग्यच आहे, कारण तो निर्णयच एकांगी असल्यामुळे अन्यायकारक ठरेल. त्यासाठी कृष्णाचं म्हणणंही ऐकून घेणं अत्यंत जरुरीचं आहे. तेव्हा कृष्णालाच इथे बोलावून घेणं आणि आपण प्रत्यक्ष त्याच्याशीच बोलणं करणं हेच अधिक योग्य होईल असं म्हणून नंदाने निरोप पाठवून कृष्णाला तिथे बोलावून घेतलं. कृष्ण खरं तर नेहमीप्रमाणे आपल्या सवंगड्यांसह गाईगुरांना चरण्यासाठी घेऊन गोवर्धन पर्वताच्या पायथ्याजवळ गेलेला होता. नंदाच्या एका सेवकाने नंदाने ताबडतोब वाड्यावर बोलवलं असल्याचा निरोप जेव्हा कृष्णाला जाऊन सांगितला तेव्हा कृष्णालाही नवलच वाटलं. त्याचबरोबर कृष्णाच्या ठिकाणी काळजीही निर्माण झाली. वाड्यावर सर्व कुशल आहे ना? नंद आणि यशोदा यांना प्रकृती स्वास्थ्य आहे ना? याची कृष्णाने प्रथम चौकशी केली. त्या सर्वांची खुशाली जाणून घेतल्यावरच कृष्णाच्या मनाला स्वस्थता आली आणि तो त्वरेने नंदाच्या वाड्यावर जाऊन पोचला. त्यावेळेस तिथे नंद, यशोदा आणि विशेषतः राधा, अनय यांच्यासह अनेक मंडळी जमलेली आहेत याचं त्याला आश्चर्य वाटलं. सर्वप्रथम नंद आणि यशोदा यांना प्रणाम करून कृष्ण सर्वांकडे बघून अत्यंत प्रेमाने हसला. नंतर अनय आणि राधा यांच्याकडे वळून बघत कृष्ण त्यांना म्हणाला, अरे अनया, अगं राधे, आज तुम्ही इकडे अचानक, तेही दोघे मिळून एकदम कसे काय आलात बुवा? काही विशेष गोष्ट घडली आहे की काही खास बातमी सांगण्यासाठी म्हणून तुम्ही आलेला आहात?
तुम्हा उभयतांचे चेहरेही जरा गंभीरच दिसत आहेत. काळजी करण्यासारखं काही घडलेलं नाही ना? म्हाळसा काकूंची तब्येत तर ठीक आहे ना? आणि हो अगं यशोदामाई, अनय आणि राधा यांना काही दिलंस की नाही? आजच सकाळी आपल्याकडे ताजा खरवस केलेला होता. सकाळी तू जेव्हा मला दिलास ना, तेव्हा मला राधेची एवढी आठवण आली होती म्हणून सांगू की आज राधा येईल तर बरं असंच मला वाटत होतं. अगं माई, आज तू पुरणपोळ्याही करण्याचं ठरवलं होतंस. तेव्हाच मी ठरवलं होतं की त्या पुरणपोळ्या स्वतः अनयाच्या घरी घेऊन जाऊन त्यांना द्यायच्या म्हणून. पण अचानक या दोघांचंच इथे येणं झालं, हे मात्र चांगलं झालं. तेवढाच माझा त्यांच्या घरी जाण्याचा त्रास वाचला. ही आपली गंमत हां, कारण मला अनयाच्या घरी जाऊन राधेला भेटणं हे कधीच त्रासाचं वाटत नाही. मला त्यात कधीही परकेपणा असं जाणवलंच नाही. बरं ते असू दे. नुसती खरवस आणि पुरणपोळी या पदार्थांची नावं घेऊन काय होणार आहे? प्रत्यक्ष ते समोर यायला नकोत का? आणि तो खरवस आणि ती पुरणपोळी आपणहून कशी काय इथे येणार बुवा? त्यांना काय पाय थोडेच फुटणार आहेत की ते इथे चालत येतील? कोणीतरी त्या पदार्थानं इथे आणलं तर पाहिजे ना. आणि तो कोणीतरी म्हणजे कोण? मीच. असं म्हणून हसत हसत कृष्ण आतमध्ये गेला. थोड्याच वेळात एका ताटात काही पुरणपोळ्या, त्याच्यावरील साजूक तुपासह आणि एका भांड्यात भरपूर खरवस घेऊन बाहेर आला. कृष्णाने मोठ्या प्रेमाने आपल्या हातातील पुरणपोळ्यांचं ताट राधेच्या हातात दिलं आणि खरवसाचं भांडं अनयच्या हातात ठेवलं. एवढा वेळ मनातून अस्वस्थ आणि अशांत असलेल्या आणि बाहेरून प्रयत्नपूर्वक शांत असलेल्या अनयच्या रागाचा स्फोटच झाला. आपल्या हातातील खरवसाचं भांडं अनयने रागाने भिरकावून फेकून दिलं आणि कृष्णाकडे तुच्छतेने बघत नंदाला म्हणाला, हे नंदराज, मी इथे खरवस खाण्यासाठी किंवा कृष्णाची ही प्रेमाची नाटकं बघण्यासाठी आलेलो नाही. माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि न्याय मिळावा म्हणूनच केवळ मी तुमच्याकडे इथे आलेलो आहे. मला तर वाटतं कृष्णाला मी इथे कशासाठी आलेलो आहे याची कल्पना आलेली दिसते. म्हणूनच हा कृष्ण केवळ आपलं वाईट कृत्य झाकण्यासाठी हा सर्व प्रेमाचा देखावा करत आहे. परंतु आता आम्ही या ढोंगबाजीला मुळीच भुलणार नाही, हे कृष्णाने पक्क लक्षात ठेवावं. तेव्हा हे नंदराज, मला आपण न्याय देऊन माझ्यावरील अन्याय दूर करणार की नाही एवढंच त्वरित सांगावं. म्हणजे त्याप्रमाणे पुढील निर्णय घ्यायला मी मोकळा होईन. न्याय मिळेल अशी आशा खरं तर मला मुळीच वाटत नाही, परंतु केवळ एक संधी मी तुम्हाला देत आहे. तरीही आपला निर्णय आणि निवाडा ताबडतोब करावा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.